प्रत्यक्ष पावसाच्या सरी कोसळत नसतील तरी आपल्या सगळ्यांना जमेल. हॅलो हॅलो नमस्कार मंडळी. जरी आज बाहेर प्रत्यक्ष पावसाच्या सरी कोसळत नसतील तरी काळजी करू नका, कारण आज या सभागृहात आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखाचा, अनुभवांचा आणि गोड आठवणींचा पाऊस नक्कीच कोसळणार आहे. मी सौ जया सुधाकर पाटील आज इथे उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व प्रगल्भ मोठा पाहिजे समोर जात नाही. हॅलो मी सौ जया सुधाकर पाटील आज इथे उपस्थित असणाऱ्या या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व प्रगल्भ आणि रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते. मंडळी, या जगात रक्ताची नाती अनेक असतात, पण त्या सर्व नात्यांच्या पलीकडे जाऊन माणसाला आयुष्यभर खंबीरपणे साथ देणारं एकच नातं असतं आणि ते म्हणजे नवरा बायकोचं नातं. आई वडील, भाऊ बहीण, मुलं यांच्याशी रक्ताचं नातं तर जन्मापासून घट्ट असतं हे मान्य आहे. पण मंडळी, एकच नातं असं आहे की ज्यात सर्वच नाती सामावलेली असतात ना, सर्वच नाती. कारण नवरा आणि बायको एकमेकांचे सगळ्या सुख असो का दुःख असो साथीदार असतातच. अगदी लग्नाची गाठ बांधली जाते त्या दिवसापासून हे नातं हळुवारपणे फुलत जातं आणि वेळ प्रसंगी ते आपलं स्वरूप बदलतं. मंडळी, वय हा केवळ एक आकडा असतो, उत्साह तर मनात असावा लागतो, जो तुमच्याकडे बघून ओसंडून वाहतोय असंच वाटतंय. आज आपण इथे जमलो आहे ते एखाद्या आजारावर किंवा औषधावर, सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी नाही, तर आपला लाडका संसार कसा असतो याची पानं उलटून मन मोकळं हसायला. तर चालेल ना मंडळी? संसार म्हटलं की सुरुवातीला सगळं कसं गुलाबी गुलाबी असतं. तो शादी का लड्डू लांबून फार आकर्षक दिसतो, पण हा लाडू खाल्ल्यावर काय होतं ते ऐका. लग्नाच्या गोड आठवणी नेहमीच वाटत असतात मजा. लग्नाच्या गोड आठवणी नेहमी वाटत असतात मजा. अहोंसोबत भांडण होता वाटते हीच कठोर सजा. अहोंसोबत भांडण होता वाटते हीच कठोर सजा. पण राग रंगात आला की येते संसाराला गोडी. पण राग रंगात आला की येते संसाराला गोडी. विसरून सगळे हेवे दावे पुन्हा जमते त्यांची जोडी. असंच असतं ना संसारामध्ये, कारण राग विसरल्याशिवाय संसार टिकणार नाही ना. माझी पहिली कविता आहे शादी का लड्डू. पसंत पडली एक सुंदरी, पसंत पडली एक सुंदरी, मनमोहिनीची होती अंतरी. सुकोमलनी लावण्यवती, सुकोमलनी लावण्यवती, गोड गोजिरी कोकिळ कंठी. आता लग्न ठरलं म्हणजे ते प्रेमविवाह असो किंवा ठरलेलं असो, मनामध्ये एक प्रतिमा असतेच त्याच्या किंवा तिच्या, पण त्याच्या दृष्टीने ती कशी असली तरी सुंदरीच असते. मग आता ती तर पसंत पडली, मग पुढे काय होतं, मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो, मग नंतर तारीख ठरते लग्नाची आणि मग पुढे 1 महिन्यापासून सर्व विधी सोहळे व्हायला सुरुवात होते. जुळले लग्न सुरू झाले सोहळे, जुळले लग्न सुरू झाले सोहळे, मित्रमंडळी सगळे सोयरे जमले. आनंदाने फेर धरुनी अधीर मन थिरकली पावले. आनंदाने फेर धरुनी अधीर मन थिरकली पावले. पडता अक्षदा माथ्यावरती, पडता अक्षदा माथ्यावरती, स्वप्नवत वाटली ती स्थिती. नवनवतीचे दिवस पहिले, नवनवतीचे दिवस पहिले, बेधुंद आणि मधुर भासले. आता सुरुवातीचे सगळ्यांचे दिवस कसे
बेधुंद आणि मधुर असतातच, पण हाय रे देवा काय झाले. काही दिवस झाल्यानंतर बघा काय परिणाम होतो. दिवस नवलाईचे सरसर सरले, पण हाय रे देवा काय झाले. दिवस नवलाईचे सरसर सरले. ब्युटी पार्लरचीच किमया सारी, ब्युटी पार्लरचीच किमया सारी. रूपगुणांवर पडली भारी. खरे रूप ते उघडे पडले, खरे रूप ते उघडे पडले. लावण्य कुठे जाऊन लोपले, खरे रूप ते उघडे पडले. लावण्य कुठे जाऊन लोपले. उदरभरणाची वाट लागली. आता हे तर मुख्य आहेच ना, लग्नानंतर तर तिच्याकडून अपेक्षा असतेच. उदरभरणाची वाट लागली. स्विगी झोमॅटोची वर्णी लागली. खिसा रिकामा होऊ लागला. एक व्यक्ती वाढल्यामुळे खर्च वाढला. खिसा रिकामा होऊ लागला. हिशेब आणि ताळेबंद चुकला. सुख स्वातंत्र्य ही नष्ट झाले. लग्नापूर्वी मुलींना जरी बंधन असले तरी मुलांना सूट असते, पण लग्नानंतर त्यांचे हे स्वातंत्र्यही बंधनात अडकते. सुख स्वातंत्र्य ही नष्ट झाले. वेळ काळ बंधनात अडकले. खरंच म्हटलंय अनुभवी जीवांनी, खरंच म्हटलंय अनुभवी जीवांनी. एकदा लग्न ते पहावेच करूनी. शादी का लड्डू जो खाए पछताए, शादी का लड्डू जो खाए पछताए. जो ना खाए वो भी पछताए. आवडली ना कविता? दोनों में पछताना है तो खाके पछताओ. आता लाडू असे कडक झालेले आहेत, तर मी विकत नाही जात. 50-50 पूर्ण झाले सगळ्या. लग्नाचा लाडू खाल्ला की पस्तावा होतो आणि नाही खाल्ला तरी रुखरुख लागतेच. पण या लाडूचा आस्वाद घेण्यापूर्वी आपल्याला एक मोठा इशारा दिलेला असतो, जो आपण वाजंत्रीच्या आवाजात विसरून जातो. बोहल्यावर गुरुजी तिकडे मोठ्याने ओरडून सांगत असतात, सावधान. पण आपलं लक्ष कुठे असतं? आपण तर एकमेकांना वरमाला घालण्यासाठी इतके आतुर असतो की तो इशारा आपल्या कानापर्यंत पोहोचतच नाही. तो शब्द सावधान कशासाठी होता? हे लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा नवलाई संपते आणि जबाबदाऱ्यांची जाणीव होते तेव्हा कळतं. तेव्हा खरंच माणसांना वाटत असेल सावधान म्हटल्याबरोबर पळून जावं. नवनवतीचे सरले क्षण, नवनवतीचे सरले क्षण. आता जबाबदारी आणि भांडण, तरीही प्रेमाने टिकवून धरले आम्ही संसाराचे हे अंगण. कधी ऊन तर कधी सावली, कधी ऊन तर कधी सावली. मधुर नात्याचे हेच लक्षण. माझी पुढची कविता आहे सावधान. वाजत गाजत आनंदाने चढलास बोहल्यावरी, वाजत गाजत आनंदाने चढलास बोहल्यावरी. गुरुजी बोलती सावधान, काना आला भानावरी. नंतर खूप वर्षांनी त्याला हे आठवतच असेल, आपल्याला सावधान म्हटलं होतं. नवनवतीच्या दिवसांमध्ये हवेत उंच उंच तरंगसी, नवनवतीच्या दिवसांमध्ये हवेत उंच उंच तरंगसी. अहो ऐकलं का कानी पडता, जणू मोरपीस तनुवारी फिरतील. आता हेच एक वाक्य सुरुवातीला कसं वाटतं आणि नंतर काही वर्ष झाल्यानंतर कसं वाटतं ते कळेलच थोड्या वेळात. गोडी गुलाबी नवलाईचे दिवस सरसर सरले, गोडी गुलाबी नवलाईचे दिवस सरसर सरले. संसाराच्या खेळामधले डावपेच का ना कळले. आता त्याला बिचारायला काय वाटतं बघा. सुखी जीवन ब्रह्मचार्याचे मनासारखे खाणे पिणे, सुखी जीवन ब्रह्मचार्याचे मनासारखे खाणे पिणे. कारण काय असतं लग्नानंतर बायको तर विचारते स्वयंपाक काय करू, त्याने बिचाराने सांगितल्यावरही तिच्या मनात जे असतं तेच होतं, म्हणून त्याच्या मनासारखं खाणं पिणं बहुतेक नाही होत. स्वतः असती मालक मर्जीचे, स्वतः असती मालक मर्जीचे. किती सुख करते जगणे, एकटे जगणे होते सौख्यात, एकटे जगणे होते सौख्यात. स्वप्ने रंगीत होते डोळ्यात, स्वप्ने उघडली डोळे उघडले स्वप्ने विरली, डोळे उघडले स्वप्ने विरली. पिशवी भाजीची हातात आली, हिशेब कमाईचा करता करता,
हिशेब कमाईचा करता करता लवकर महिना संपून जाईल. कितीही दाम कमवावा तरी संसाराला कमीच होईल. आता बघा, संसाराला काही वर्ष झाल्यानंतर अहो ऐकलं का ऐकू येता, अहो ऐकलं का ऐकू येता, हृदयात होऊ लागते धडधड. सुरुवातीला मोरपीस फिरतं, नंतर धडधड होते. अहो ऐकलं का ऐकू येता, हृदयात होऊ लागते धडधड. दुर्लक्ष तिकडे केले असता सुरू बायकोची बडबड. वरवर कसा मी सर्वांना अगदी सुखात दिसतो, वरवर कसा मी सर्वांना अगदी सुखात दिसतो, पण मलाच माहिती मी कसा या संसार चक्रात फसलो, पण मलाच माहिती मी कसा या संसार चक्रात फसलो. लग्नानंतर जबाबदाऱ्या तर वाढतातच, पण आजकालच्या या डिजिटल युगात संसाराची लाईव्ह कॉमेंट्री थेट सोशल मीडियावर सुरू असते ना. स्टेटस, फेसबुक स्टोरी, फेसबुक पोस्ट, त्याच्यावर आपल्या घरात काय चाललंय ह्याचं सगळं असतंच. आता आमचंच बघा ना, माझे अहो नोकरीतून सेवानिवृत्त झाले. मला खूप आनंद झाला, कारण साहेबांनी एवढे वर्ष कष्ट केलेले होते ना, आणि माझी रोजची लवकर उठून डबा करा ही कटकट जरा थांबली होती. मी उत्साहाच्या भरात उत्साही गृहिणीसारखी एक मोठी पोस्ट लिहिली, फेसबुकवर टाकली ती पोस्ट, व्हॉट्सअपवर छान स्टेटस ठेवलं. अहो सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा, आपलं उर्वरित जीवन सुखाचं आणि समाधानाचे जावं. आणि याचा परिणाम काय झाला, सगळीकडून लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. पण त्यानंतर मात्र त्यानंतर 2 महिन्यांनी आमच्या लेकीसाठी अमेरिकेला काही सामान आम्हाला कुरिअर करायचं होतं. आम्ही कार्यालयात पोहोचलो. तिथे एक तरुण मुलगी काउंटरवर काम करत होती. तिने आमच्या जवळचं सामान घेतलं, वजन केलं आणि अचानक साहेबांकडे बघून म्हणाली, काका तुम्ही थोड्या दिवसातच सेवानिवृत्त झालात ना. यांना एकदम आश्चर्य वाटले. यांनी माझ्याकडे बघितले आणि नंतर तिला विचारले, तुम्हाला कसं कळलं. आता ती मुलगी हसली आणि म्हणाली, काका मी तुमच्या मिसेसचं म्हणजे काकूंचं स्टेटस रोज बघते, त्यामुळे मला कळलं. आधी 2 वेळा या कुरिअरच्या ऑफिसमधून आम्ही लेकीला काही सामान कुरिअर केलेलं असल्याने त्यांचा नंबर माझ्याकडे आणि माझा नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह होता, त्यामुळे ते माझे स्टेटस बघू शकत होते. पण मंडळी खरी गडबड तर पुढेच झाली. घरी आल्यावर साहेबांनी मला विचारलं, माझ्या सेवानिवृत्तीची बातमी तू कोणाकोणापर्यंत पोहोचवली. आणि तेव्हा मात्र माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि मी विचार केला, अरे बापरे, स्टेटस ठेवून पोस्ट टाकून आपण तर फार मोठी चूक केली ना. कारण ज्याने माझं हे स्टेटस बघितलं असेल, माझी पोस्ट बघितली असेल, त्या सगळ्यांना आता माझ्या खऱ्या वयाचा अंदाज येऊ लागला असेल ना. आणि स्त्रियांनी आपलं वय लपवावं हा गोड अलिखित नियम आहे. मंडळी तुम्हाला माहितीच आहे ना, जगातली कोणती स्त्री आपलं खरं वय कधीच सांगत नाही. यांच्या वयाच्या 58व्या वर्षाचा संबंध लोक लगेच माझ्या वयाशी जोडायला लागले असतील. आणि आपलं हे गुपित असं उघड होता कामा नये, कारण प्रत्येक स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क असतो. वय लपवणं हा जन्मसिद्ध हक्क असतो. म्हणून मी अजिबात वेळ न घालवता मोबाईल घेतला, परत दुसरी पोस्ट तयार केली. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, यांच्या सेवानिवृत्तीचा आणि माझ्या वयाचा दूरपर्यंत काहीही संबंध जोडू नये. ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहे. मी अजून 50शी ओलांडलेली नाही. असे हे साहेब जेव्हा कधी निवांत मूडमध्ये असतात, तेव्हा आपण जरा लाडात येऊन जुन्या आठवणी काढायला जातो आणि काही प्रश्न विचारतो. पण त्या प्रश्नावर जे उत्तर मिळतं ना, त्याने अशोक सराफ यांच्या सिनेमासारखा सीन तयार होतो.
नवरा गप्प बसला की समजावे वादळ येणार. नवरा गप्प बसला की समजावे वादळ येणार आणि बायको गप्प बसली की समजावे ऐतिहासिक काहीतरी होणार. संसारातलं हे मौन सुद्धा खूप काही सांगून जातं. संसारातलं हे मौन सुद्धा खूप काही सांगून जातं. कडू गोड भांडणानेच प्रेमाचं नातं अधिक घट्ट होतं. कडू गोड भांडणानेच प्रेमाचं नातं अधिक घट्ट होतं. संसाराच्या या गमती जमतीवर आपल्या लाडक्या पु ल देशपांडेंनी काय सुंदर लिहून ठेवलंय बघा. पु ल म्हणायचे, संसार हा 2 चाकांवर चालतो, पण पुरुष आणि स्त्री ही 2 चाकं वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या दिशेने चालणारी असतात. तरी ती एकत्रच धावतात. हाच खरा चमत्कार. आणि वपू काळे सुद्धा नेहमीच सांगायचे की माणूस घरामध्ये कितीही मोठा असो, मोठा म्हणजे त्याचं कार्याने मोठा असो किंवा गुणाने असो किंवा कोणत्याही गोष्टीने मोठा असो, पण घरात आल्यावर तो एका स्त्रीचा नवरा असतो आणि तिथे त्याचं काहीही चालत नाही. या संसाराचा हाच आंबट गोड आणि वास्तविक अनुभव सांगणारी माझी एक छोटीशी कथा मी आता तुमच्या समोर मांडते. याच विषयावर माझी विनोदी कथा काय पाहिलंस माझ्यात. माझ्या बहुतेक विनोदी कथा आणि कवितांचे मुख्य पात्र बबन आणि बबिता आहेत आणि ह्या कथेतही हे 2च पात्र आहेत आणि यांची पहिली भेट आधार कार्ड सेंटरवर झाली आणि त्यानंतर त्यांचं लग्न वगैरे झालं, प्रेम कहाणी फुलली. आता ती कथा काय पाहिलंस माझ्यात. रविवारची संध्याकाळी 5:30-6 वाजेची निवांत वेळ. दुपारची मस्त झोप काढून झाली होती. अहो खरं सांगा ना, तुम्ही माझ्यात असे काय पाहिले. बबन नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता. त्याची चांगलीच तंद्री लागली होती आणि बबिताने अचानक बॉम्ब टाकला. हां चालेल, त्यासोबत गरमागरम कांदा भजी सुद्धा चालेल. बबनने बबिताने काय विचारलंय हे नीट न ऐकताच फरमाईश केली. बबिताचे डोळे रागाने लाल झाले. तिने बबनच्या हातातला मोबाईल जवळजवळ ओढूनच घेतला. बाहेर वातावरण चांगले बदललेले होते. मौसम नसतानाही आकाशात काळे ढग भरून आले होते. हां, बबिताच्या रागाशी याचा काळी मात्र संबंध नाही ना, कारण ते ढग आले म्हणून तिला राग आलेला नव्हता. या अशा धुंद वातावरणामुळेच बबनने चहा आणि कांदा भजीची फरमाईश केली होती. कारण जेव्हा पावसाच्या सरी कोसळतात तेव्हा बेडू, कवी, आल्याचा चहा प्लस कांदा भजी यांचा कॉम्बो पॅक प्रेमी जागी होतात. कारण ना, पाऊस पडायला लागला की भजी आणि चहाची आठवण येतेच. नुसता मोबाईल एके मोबाईल. घरात एक सजीव बायको आहे याकडे अजिबात लक्ष नाही या माणसाचे. बबिताची बडबड सुरू झाली. सजीव? बायको सजीवच असेल ना? हे काय लॉजिक आहे बुवा. नुसती चहा आणि कांदा भजी काय मागितली तर तापमान एवढं वाढलं, मी काय जगा वेगळं मागितलं का बुवा. बबन निरागसपणे म्हणाला. तुमचं माझ्याकडे मुळीच लक्ष नाही. प्रेम आटलंय तुमचं. बबिताने मानेला झटका दिला. आता काय बिघडलंय. मी काय विचारलं आणि तुम्ही काय सांगितलं. तुमचं लक्ष तरी आहे का घरात. हात तिच्या. सांगा बाईसाहेब परत. सॉरी. कान पकडून सॉरी. आता परत कसे सांगणार. आकाशवाणी होती का परत न सांगता येण्यासाठी. बिंदास सांग बालिके. बबनचा रोमॅन्टिक मूड बघून आता आडेवेडे न देता आपल्या मनातला प्रश्न विचारूनच घ्यावा असं बबिताला वाटलं. अहो खरं सांगा ना, तुम्ही मलाच का पसंत केलं. ओ हॅलो, आपला प्रेमविवाह झाला आहे म्हटलं. विसरलात का मॅडम. तसे नाही हो, पण तुम्ही माझ्यात असे काय पाहिले होते. आज हे काय नवीन फूल आलं डोक्यात. मी असा विचार केला की आपल्या नात्यातल्या आजूबाजूच्या सगळ्या जोड्या कशा अनुरूप आहेत. आपण दोघे जरा विजोड दिसतो ना. तुम्ही उंच, गोरेपान आणि मी गुटकी, सावळा रंग. त्यात तुमची ती मामेबहीण निरू. आपण दिसलो की म्हणते किती छान शोभतो 10चा आकडा. म्हणजे तुम्ही 1 आणि मी 0. मला हीच किंमत आहे का तुमच्या फॅमिलीमध्ये.
सांगू? जे खरं आहे ते सांगा ना लवकर. विचार करावा लागेल. त्यात काय विचार करायचा? बबनने चेहऱ्यावर अशोक सराफचा भोळा निरागस भाव आणला. सांगा ना लवकर. जरा धीर धर ग बाई. नजर शून्यात ठेवून बबनने सांगायला सुरुवात केली. बबिता उत्सुकतेने ऐकू लागली. ऑक्टोबर महिना होता. वातावरण चांगलेच तापले होते. आधार कार्ड सेंटरवर भर दुपारी. हो ते माहिती आहे हो. त्याच्या पुढे बबिताचे कान आठवले होते. त्या रांगेत एक ऐतिहासिक घटना घडली. तुला प्रथम पाहताच आकाशातल्या ग्रहताऱ्यांनी माझी साथ सोडली आणि तुझ्या त्या नजरेने मी घायाळ झालो. एका दमात बबन बोलून गेला. ईश्य. बबिताने परत मानेला झटका दिला, पण यावेळी तो लज्जेचा होता. दिल आया गधी पे तो हूर क्या चीज है. दिल आया गधी पे तो हूर क्या चीज है. असे घडले माझ्यासोबत. काय? एकदम मिस कराटे. आता मात्र बबिताच्या रागाचा पारा उच्चांक स्थानी पोहोचला. तिच्या अंगातही रंजना संचारली. तिचे शरीर थरथरू लागले. अहो बँकवाले, मी होती म्हणून टिकली. दुसरी कोणी असती तर. बबिताला वाटलं समस्त बायकांच्या या प्रसिद्ध वाक्यामुळे बबनची बोलती बंद होईल. वाद खल्लास होऊन तो आपल्याला शरण येईल. पण घडले वेगळेच. बबनने तिला माठातले थंडगार पाणी ग्लासात आणून दिले. हे त्या बाईसाहेब, म्हणजे वाढलेला पारा कमी होईल. बबनने जबरदस्तीने तिच्या तोंडाला ग्लास लावला आणि मोठ्याने हसू लागला. बबनला आश्चर्य वाटले. बबिताला आश्चर्य वाटले. आपल्या लग्नाला फक्त 5 महिने झाले, 25 वर्ष नाही. आणि विसरलीस का? काय? शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. असे म्हणून कोण मागे लागलं होतं? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी तुमच्या मागे लागले होते म्हणून तुम्ही लग्न केले होते तर. आता कविताचा सूर रडका झाला होता. किती नाटकी असतात ना तुम्ही बायका. बघ, अवघ्या पाऊण तासात किती रंग बदलले तुझे. परत मानेला झटका. तुम रूठी रहो मैं मनाता रहूं. इन नाव पे और प्यार आता है. तू रागवलीस की खूप सुंदर दिसतेस बघू डार्लिंग. जा तिकडे. राग सोडा बाईसाहेब, तू सुंदर नाही असे कोण म्हटले? नजर लागते नजर सौंदर्य शोधायला. आपली तर रबने बनाई जोडी आहे, समजलं? बबिताचा राग छू मंतर झाला. गालावर लाजेची लाली आली. एव्हाना बाहेर अवकाळी पावसाच्या धारा कोसळू लागल्या होत्या. बबिता पटकन किचन मध्ये पळाली. आता चहाला अधिक गोडी येईल आणि कांदा भजीची तर काही औध होईल. इथे उपस्थित असलेल्या मैत्रिणींनो, काय हे खरं आहे ना? हे शेवटचं वाक्य मी होती म्हणून टिकली, दुसरी असती तर. हे आपल्या संपूर्ण स्त्री जातीचं जगप्रसिद्ध ब्रह्मास्त्र आहे. हे म्हटलं की नवरोबाची बोलती एकदम बंद आणि वाद जागच्या जागी खल्लास. पण खरं तर काय असतं, तो बिचारा मनातल्या मनात म्हणत असतो, मी टिकवली म्हणून तर तू टिकली. मंडळी, या कथेसारखंच सगळं असतं. संसार आणि लोणचं यातलं साम्य तुम्ही कधी ओळखलंय का? लोणचं सुरुवातीला तिखट असतं, आंबट असतं, पण जसं जसं ते जुनं होतं, बरणीत मुरत जातं, तसतशी त्याची चव अधिक वाढत जाते. आज इथे बसलेल्या प्रत्येकाचा संसार 30 ते 50 वर्ष जुना अनुभवी बरणीत मुरलेल्या लोणच्यासारखा असेल ना? यात कधी भांडणाचं मीठ जास्त होतं तर कधी प्रेमाचा मसाला. पण शेवटी ताटात लोणचं असल्याशिवाय जेवणाला जशी चव नाही, तसं या आयुष्यात छोट्या मोठ्या कुरकुरी असल्याशिवाय संसाराला गोडी नाही. संसाराचा गाडा ओढताना कंबर पार वाकली.
संसाराचा गाढा ओढताना कंबर पार वाटली, अहो आणि पिशवी यांची जोडी मात्र टिकली. हिशेब लावता पगार संपतो पण खर्च काही थांबत नाही. हिशेब लावता पगार संपतो पण खर्च काही थांबत नाही. वय झाले तरीही संसाराची ओढ कधीच कमी होत नाही. आणि या मुरलेल्या संसाराचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे नवरा. बायको लाडात असली की तिला नवरा साधा भोळा वाटतो, पण तिचा रागाचा पारा चढला की संपूर्ण सासरचा इतिहास तोंडपाठ बोलून दाखवते. त्या लग्नाला 2 महिने जरी झालेले असले तरी त्याला सासरचा इतिहास तिचा पाठ होऊन जातो. याच विषयावरची माझी कविता. लाडात असते बायको जेव्हा, लाडात असते बायको जेव्हा म्हणते साधे भोळे हो किती. लाडात असते बायको जेव्हा म्हणते साधे भोळे हो किती. तुम्हा सहज कोणी फसवेल वाटत असते मनाला भीती. तुम्हा सहज कोणी फसवेल वाटत असते मनाला भीती. रागात असते तेव्हा वाजते नवऱ्याच्या चुकांचा पाढा. रागात असते तेव्हा वाजते नवऱ्याच्या चुकांचा पाढा. सासरचा इतिहास तोंडपाठ त्यात तिचा अभ्यास गाडा. सासरचा इतिहास तोंडपाठ त्यात तिचा अभ्यास गाडा. बायको असता आनंदात जणू तारे चमकती अंगणी. बायको असता आनंदात जणू तारे चमकती अंगणी. मनस्थिती बिघडता तिची थरथर वाढे नवऱ्याच्या मनी. मनस्थिती बिघडता तिची थरथर वाढे नवऱ्याच्या मनी. ज्याची बायको गोड बोलकी, ज्याची बायको गोड बोलकी जगी तो सर्वात सुखी. मुखी बायको मिळालीस तर नाकतर, मुखी बायको मिळालीस तर घर होईल ना ओसाड दुखी. बायकोला समजून घेणे सोपे तर मुळीच नसते. बायकोला समजून घेणे सोपे तर मुळीच नसते. सुख आणि घराचे घरपण तिच्यावरच अवलंबून असते. सुख आणि घराचे घरपण तिच्यावरच अवलंबून असते. नवरा कितीही साधा भोळा असला तरी त्याला सरळ कसं ठेवायचं हे आपल्याला चांगलंच ठाऊक असतं. काही वर्षांपूर्वी एक मालिका खूप गाजली होती, आठवतंय का? सलग 5 वर्ष ती मालिका होती आणि संपूर्ण महाराष्ट्राला तिने टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवलं होतं. नाही, माझ्या नवऱ्याची बायको 2016 पासून सुरू झाली तर ती 2021 ला संपली. पण त्यातल्या राधिकाने जसं नवऱ्याला आणि त्याच्या शनायाला टाकास्तोर लागू दिला नव्हता, तसं काहीचं प्रत्येक गृहिणीचं असतं. गृहकथेच्या कचाड्यातून सुटणं सर्वच नवरोबाच्या नशिबात नसतं. या मालिकेचं नाव ऐकलं की मला नेहमी वाटतं संसारात खरी महागुरु तर बायकोच असते, जी नवऱ्याला जन्माचे धडे शिकवते. याच माझ्या नवऱ्याची बायको आणि संसाराच्या युद्धावर आधारित माझी ही पुढची विनोदी कविता. अगं बया बया काय ही शनया, अगं बया बया काय ही शनया, वेळ लावली हिने सगळ्याच बाया. संशयाचा किडा वळवळतो डोक्यात, संशयाचा किडा वळवळतो डोक्यात. कुणी असेल का आपल्या यांच्याही हृदयात? असतंच की नाही? दुसऱ्यांचे असे कहाणी बघून असं मनात येतच. रात्री 8 वाजले की नसतात हे कुणाचेच, रात्री 8 वाजले की नसतात हे कुणाचेच. टीव्ही समोर बसतात मग्न होऊन स्वतः, नसतेच मुळे भान यांना अगदी कशाचेच. ताटात काय वाढलंय काय ताटातलं संपलंय, बायकोशी बोलायलाही सध्या नसतो यांना वेळ. बायकोशी बोलायलाही नसतो सध्या यांना वेळ. नुसतं आपल्या टीव्ही यांना मालिकांचा खेळ. असते यांना उत्सुकता उद्या काय घडेल, असते यांना उत्सुकता उद्या काय घडेल. जिंकेल राधिका का शन्या हरेल. काय करायचंय आपल्याला काय होईल ते होऊ द्या, काय करायचंय आपल्याला काय होईल ते होऊ द्या. समजू नका महाराज तुम्ही स्वतःला गुरु, समजू नका महाराज तुम्ही स्वतःला गुरु. आम्ही नाही राधिका आम्ही तर आपले महागुरु. नवऱ्याला सरळ कसं करायचं हे तर आपण पाहिलं. आता वळूया एका जागतिक समस्येकडे, ज्यावर जगात अजून कोणतीही लस निघालेली नाही. कोणतीही जागतिक समस्या? ही जागतिक समस्या म्हणजे नवऱ्याचं टक्कल. माफ करा राग नका येऊ देऊ.
आपले लाडके मिश्किल कवी अशोकजी नायगावकर त्यांच्या खुसखुशीत शैलीत नेहमी टक्कल आणि केसांवरून नवऱ्यांची फिरकी घेत असतात. नायगावकर म्हणतात, डोक्यावरचे केस गेले की पुरुषांचं टेन्शन कमी होतं. कारण कारण विंचरायचं आणि शॅम्पू दोन्हीचा खर्च कमी होतो. म्हणून अध्यक्ष केले अर्ध्या पुढीत होत. पण आजच्या पिढीचा आपला लाडका कवी आणि अभिनेता संकर्षण कराडे यांनी टक्कलावर एक अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणारी कविता लिहिली आहे. संकर्षण त्याच्या कवितेत खूप छान सांगतो, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, कुठेही आपल्याला दिसतं, प्रत्येक घरात एकतरी टक्कल असतं. कारण त्या डोक्यावरचे केस हे घराची जबाबदारी, कष्ट आणि कुटुंबाची चिंता वाहून कमी झालेलं असतं. हे टक्कल म्हणजे आपल्या घराचा मुख्य आधारस्तंभ असतो. पण हा आधारस्तंभ असला म्हणून काय झालं, घरामध्ये या टक्कलावरून थोडी तरी थट्टा मस्करी होणारच ना. वय वाढलं की डोक्यावरची केस कमी होतात, पण नवऱ्याचा तोरा काही कमी होत नाही. माझ्या बहिणी त्यांना चिडवतात. अर्थात माझ्या मिस्टरांचंही टक्कल आहे, त्याच्यासाठी ही पुढची कविता. माझ्या बहिणी त्यांना चिडवतात, भाऊ विमानतळ म्हणतात, पण माझ्यासाठी मात्र त्या टक्कलाची झळाळी आकाशातल्या चंद्रासारखी आहे. याच टक्कल पुराणावरच्या माझ्या ह्या दोन कविता. आकाशातला चंद्र भूमीवर अवतरला, आकाशातला चंद्र भूमीवर अवतरला, माझ्या पतीच्या डोक्यावर अगर विसावला. लाखोच्या घोळक्यात दिसून येतो माझा नवरा, लाखोंच्या घोळक्यात दिसून येतो माझा नवरा, भोळ्या सांबाच्या डोक्यावर जणू चमकतो चांदवा. बहिणी माझ्या चिडवतात जिजाजींचे जणू डोके, बहिणी माझ्या चिडवतात जिजाजींचे जणू डोके, फराळाच्या चिवड्यातले बेसनाचे लाडू जसे. बहिणी माझ्या चिडवतात जिजाजींचे जणू डोके, फराळाच्या चिवड्यातले बेसनाचे लाडू जसे. भाऊ माझे थट्टेखोर, भाऊ माझे थट्टेखोर म्हणतात कसे हे तर, भाऊ माझे थट्टेखोर म्हणतात कसे हे तर, वाटत असे विमानतर लेखा आणि जुवांचे. मैत्रिणी माझ्या नाहीत कमी, मैत्रिणी माझ्या नाहीत कमी, म्हणती कशा यांना त्याही. मैत्रिणीही माझ्या नाहीत कमी, म्हणती कशा यांना त्याही, चालती बोलती वाटते ना अंधारात चमकणारी बॅटरी. असो ते काहीही असतात टकलेही हुशार, असो ते काहीही असतात टकलेही हुशार, माझ्या पतीच्या अगोदर होतील कन्वे रिटायर, माझ्या पतीच्या अगोदर होतील कन्वे रिटायर. आज नव्हते सगळ्यांचं. आता माझी पुढची कविता आहे टक्कल आणि नवरा. टक्कल आणि नवरा यांचं जुळलंय पक्क समीकरण, टक्कल आणि नवरा यांचं जुळलंय पक्क समीकरण, लग्नानंतर काही दिवसात कमी डोक्यावरचं आवरण, लग्नानंतर काही दिवसात कमी डोक्यावरचं आवरण. सालानी सालीला मिळाले चिडवण्यास खास कारण, सालानी सालीला मिळाले चिडवण्यास खास कारण, म्हणे आरशात बघा जिजू केसांचं झालंय अपहरण, म्हणे आरशात बघा जिजू केसांचं झालंय अपहरण. जितेंद्र सारखा चेहरा मोहरा म्हणून ताईने तुम्हा निवडलं, जितेंद्र सारखा चेहरा मोहरा म्हणून ताईने तुम्हा निवडलं, अमरीश पुरी सारखं टक्कल थोड्याच दिवसात दिसू लागलं, अमरीश पुरी सारखं टक्कल थोड्याच दिवसात दिसू लागलं. केस गेले म्हणून काय झालं तुमचं रूप तर आहेच खास, केस गेले म्हणून काय झालं तुमचं रूप तर आहेच खास, टकलावरची गोड झळाळी दुरून दिसते अगदी झकास, टकलावरची गोड झळाळी दुरून दिसते अगदी झकास.
जितेंद्र असो की अमरीश पुरी दोघांची वेगळी आहे शान. जितेंद्र असो की अमरीश पुरी दोघांचीही वेगळी आहे शान. माझ्या आयुष्याच्या पडद्यावर तुम्हीच आहात नायक महान. माझ्या आयुष्याच्या पडद्यावर तुम्हीच आहात नायक महान. जितेंद्र असो की अमरीश पुरी घरातल्या नायकांची शान काही वेगळीच असते. आजकालची तरुण मुलं व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, गुलाबाची फुलं देतात, काही भेट वस्तू देतात. पण आम्हाला या सर्वांपेक्षा हाताळपणात मिळणारी एकमेकांची घट्ट सोबत जास्त महत्त्वाची वाटते. शहाजहानने मुमताजच्या आठवणीत ताजमहल बांधला, पण तो प्रेमाचा निव्वळ पुतळा आहे. कारण मुमताज तेव्हा हयात नव्हती, पण आमचं प्रेम तर जिवंत आहे ना. आमचा ताजमहल विटा मातीचा नाही, तर तो एकमेकांना समजून घेण्याचा आणि विश्वासाचा आहे. कधी कधी मनात येतं की शहाजहानने मुमताजसाठी इतकं केलं, तर माझ्या या रामाने सुद्धा माझ्यासाठी एखादं मोठं आश्वासन द्यावं. पण या ताजमहलच्या स्वप्नामागचं वास्तव काय आहे हे या शेवटच्या कवितेत. ताजमहलची ऐकून महती मनात माझ्या आलं एक. ताजमहलची ऐकून महती मनात माझ्या हे आलं एक. विचारले मग ह्यांना मी पण तुमचं प्रेम आहे का होणे. विचारले मग ह्यांना मी पण तुमचं प्रेम आहे का होणे. बायग तुझ्या डोक्यामध्ये आज कोणतं फूल आलं. बायग तुझ्या डोक्यामध्ये आज कोणतं फूल आलं. लग्नानंतर इतक्या वर्षांनी मनात शंकासूर जागे झाले. बायग तुझ्या डोक्यामध्ये आज कोणते फूल आले. लग्नानंतर इतक्या वर्षांनी मनात शंकासूर जागे झाले. शहाजहानने बांधून महाल. शहाजहानने बांधून महाल मुमताजवरचे प्रेम केले सिद्ध. शहाजहानने बांधून महाल मुमताजवरचे प्रेम केले सिद्ध. तुमच्यामध्ये आहे का सांगा त्याच्यासारखी खरीखुरी जिद्द. कपाळावर यांनी मारला हात. कपाळावर यांनी मारला हात नको ते मुमताज शहाजहान. कपाळावर यांनी मारला हात नको ते मुमताज शहाजहान. प्रेम असावे राम सीतेसारखे एक पत्नी राम झाला महान. प्रेम असावे राम सीतेसारखे एक पत्नी राम झाला महान. आता त्या नवऱ्याला त्याने संकेत दिला बोलण्यातून. शहाजहानला किती बायका होत्या, रामाला किती होत्या, मग कोण महान आहे. आता तिच्या डोक्यातही आलं ते. सवत बिवत नको मला, सवत बिवत नकोच हो मला, ताकीद देते आता यांना सक्त. सवत बिवत नकोच हो मला, ताकीद देते आता यांना सक्त. विशेष काहीतरी करावेच ना आपलेही प्रेम करायला व्यक्त. विशेष काहीतरी करावेच ना आपलेही प्रेम करायला व्यक्त. कशी वाटली कविता. प्रेम व्यक्त करण्यासाठी ताजमहल बांधायला हवा असे काही नाही. प्रेमाने दिलेला गजरा सुद्धा ताजमहालपेक्षा कमी नाही. मंडळी, वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. आपण कितीही भांडलो, एकमेकांना टोमणे मारले, तरी संध्याकाळी घरी आल्याशिवाय आणि बायकोने प्रेमाने चहा दिल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. हाच या आंबट गोड प्रवासाचा खरा गोडवा आहे. आता स्त्री पुरुषांमधले संबंध नेहमी विनोदाचेच नसतात, तर त्यामागे त्यांची भक्ती असते, प्रेम असतं. तर नवरा हा स्त्रीसाठी एक संवेदनशील गोष्ट असते, त्यामुळेच ती देवाची भक्ती करते, उपवास तापास करते. तर आता नुकतेच वटपौर्णिमा होऊन गेली, त्यावर माझी ही एक कविता. किती हट्टी असते स्त्री, किती हट्टी असते स्त्री, मनात एकच आस धरते, तोच हवा जन्मसात देवासमोर नतमस्तक होते. किती हट्टी असते स्त्री, मनात एकच आस धरते, तोच हवा जन्मसात देवासमोर नतमस्तक होते. करते ती उपास तापास भुकेची तिला तमा नसते. करते ती उपास तापास भुकेची तिला तमा नसते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी ती वडाला फेरे मारते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी ती वडाला फेरे मारते. हातात हिरव्या बांगड्या सजते ती 16 शृंगारात. हातात हिरव्या बांगड्या सजते ती 16 शृंगारात. देवाकडे एकच मागणं तिचं, नसावे अश्रू कधी डोळ्यात. देवाकडे एकच मागणं तिचं, नसावे अश्रू कधी डोळ्यात. पतीच्या सर्व सुखासाठी मी लाभून येणारे जीवन. पतीच्या सर्व सुखासाठी मी लाभून येणारे जीवन. याच
इच्छांसाठी करते ती स्वतःला पूर्ण अर्पण. याच इच्छांसाठी करते ती स्वतःला पूर्ण अर्पण. सुताच्या प्रत्येक फेऱ्यासोबत रेशीमगाठ होते अधिक घट्ट. सुताच्या प्रत्येक फेऱ्यासोबत रेशीमगाठ होते अधिक घट्ट. त्याच्या प्रेमाच्या सावलीत होते तिचं संपूर्ण जग समृद्ध. आता वटपौर्णिमा याच विषयावर माझी एक विनोदी कविता. वटपौर्णिमेचा डिजिटल करार. बांधा दोरा वटवृक्षाला, बायको मागते तोच पती. बांधा दोरा वटवृक्षाला, बायको मागते तोच पती. पण यंदा देवाच्या दरबारात चालू झाली नवी पद्धती. आता देवाकडे सुद्धा सगळं डिजिटल झालंय. देवाने केला फोटो क्लिक, नोंदणी केली रजिस्टरमध्ये. देवाने केला फोटो क्लिक, नोंदणी केली रजिस्टरमध्ये. म्हणे गतजन्मीचा डेटा मॅच या वेळेसच्या बजेटमध्ये. म्हणे गतजन्मीचा डेटा मॅच या वेळेसच्या बजेटमध्ये. पुढचा जन्म झाला फिक्स, सिस्टीममध्ये झाला डेटा सेव्ह. पुढचा जन्म झाला फिक्स, सिस्टीममध्ये झाला डेटा सेव्ह. नवरा तिथूनच ओरडला, कृपा करा ना थोडी तरी देव. देव हसून म्हणाला, बेटा इथे चालत नाही कोणती स्त्री. देव हसून म्हणाला, बेटा इथे चालत नाही कोणती स्त्री. 7 जन्माचा तिने प्लॅन घेतलाय, आता नो एडिट डिलीट ओनली क्लिक. नवरा बायको हाच विषय असल्यामुळे म्हणजे आता शेवटची कविता. एक सुंदर आणि खास असे नाते असते नवरा बायकोचे. एक सुंदर आणि खास असे नाते असते नवरा बायकोचे. सर्व नाती सामावली तरी मित्रत्वाचे जास्त जवळचे. सर्व नाती सामावली तरी मित्रत्वाचे जास्त जवळचे. कधी जमत नाही तुझं माझं अन तुझ्या विनाही करमत नाही. कधी जमत नाही तुझं आणि माझं अन तुझ्या विनाही करमत नाही. तरी बोला रुसवा फुगवा तरी कधी प्रेमाची बरसात होईल. संसार रथाची ही दोन्ही चाके वेगळे असले जरी आकाराने. संसार रथाची ही दोन्ही चाके वेगळी असली जरी आकाराने. धावत असता मात्र सोबत दोघेही वेगवेगळ्या दिशेने. धावत असतात मात्र सोबत दोघेही वेगवेगळ्या दिशेने. शब्दांशिवाय कळते त्यांना भावना आणि वेदना मनातल्या. शब्दांशिवाय कळते त्यांना भावना आणि वेदना मनातल्या. मौनातही ऐकू येत असतात हाका प्रेमाच्या हृदयातल्या. तन वेगळेने वेगळे असे मन. तन वेगळेने वेगळे असे मन. दोन्ही शरीरी असे एक स्पंदन. तन वेगळेने वेगळे असे मन. दोन्ही शरीरी असे एक स्पंदन. अंतरीच्या या अतूट नाट्याला लाभले युगायुगांचे पवित्र बंधन. अंतरीच्या या अतूट नात्याला लाभले युगायुगांचे पवित्र बंधन. कसा वाटला कार्यक्रम? पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे जरा चूक झाली असेल. धन्यवाद. जाता जाता मी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, आदरणीय अध्यक्ष आणि व्यवस्थापक मंडळाचे मनापासून आभार मानते, ज्यांनी मला आज इथे आमंत्रित करून तुमच्यासारख्या गोड, रसिक आणि अनुभवी श्रोत्यांसमोर माझी कला आणि विचार सादर करण्याची संधी दिली. तुम्ही प्रत्येक कवितेला, प्रसंगाला, कथेला, चारोळीला दिलखुलास दाद दिली. टाळ्या वाजवल्या, त्या टाळ्या माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत. ताजमहल नको आम्हाला, नको पैशांची रास. ताजमहल नको आम्हाला, नको पैशांची रास. शेवटच्या श्वासापर्यंत हवा फक्त माणसांचा सहवास. शेवटच्या श्वासापर्यंत हवा फक्त माणसांचा सहवास. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर पुन्हा एकदा मनापासून क्षमस्व. हसत राहा, आनंदी राहा, कारण तुमचं हसणं हे तुमच्या कुटुंबाचं खरं भाग्य आहे. पुन्हा भेटूया अशाच एका दुसऱ्या संध्याकाळी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.